रोहित आणि स्वप्नीलकडून सर्वेच्या प्रत्येक विकेटला 1000 रुपयाचं बक्षीस आहे. कृतिका एंटरप्राइजेस वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चला पायातला बॉल यावेळेला काय सर्वेश आणि सर्वेश सर्व काही झोकून दिलं होतं सर्वेशनं, परंतु चेंडू त्यांच्या डोक्यावरून निघून गेला. सागरला मिळालं जीवनदान. कोणती धाव येताना दिसत नाहीये. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या मॅच मध्ये झालेल्या 93 धावा, त्यानंतर मात्र धावांचा तितका मोठा असा ओघ बघायला मिळाला नाही. आणि अखेरकार आता 40, 50, 60च्या आसपासच्या धावांना आपण पाहतोय. मोठा फटका यावेळेला इनसाइड आउट. चेंडू हवेत. रुपेश चेंडू खाली. कोणती चुकी केली नाही. फलंदाज बाद आणि माघारी परतावं लागतं सागरला. गॉन. आमच्या शिवसाईच्या संघमालक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत. साईश मात्रे नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. चहा आलेला आहे, म्हणजेच तिसऱ्या सेशनला झाली सुरुवात. चहा पाण्यासाठी सगळ्यांनी, म्हणजे ज्यांना कोणाला चहा घ्यायचा त्यांनी व्यासपीठाच्या डाव्या बाजूला महिला कक्षाच्या बॅक साईडला जाऊन त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. हो, यावेळेला ऑन साईडला लॉफ्ट काढण्याचा प्रयत्न. चेंडू निघून चाला मिडविकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूवरती लांबून दुरून फेकी करेपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट केल्या गेल्या. चांगली रनिंग. स्वप्नील टेक्निकली प्रॉपर प्लेयर आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडून धावा येणं ही कृतिका एंटरप्राइजेसची गरज. 4 चेंडूचा खेळ झाला. 3 धावा धावपल करतात. पुन्हा एकदा बॉल तयार. सर्वे दुरून खेचलंय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय तोपर्यंत 1 आणि 2 धावा धावून पूर्ण होतात. हो, पुन्हा एक आडव्या बाटलं. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. जोर काढून मारण्याचा प्रयत्न केला साईशनं, परंतु बॅट आणि बॉलचा तितका खास आणि चांगला संपर्क नाही. क्षेत्ररक्षकानं केलं काम. झेलचेच्या रूपाने फलंदाज बाद. थँक्यू डिझाई. साईश मात्र थोडे निराश आहेत, हताश आहेत, कारण पहिल्या षटकामध्ये विकेट येणं म्हणजे थोड्या अडचणी संघासाठी वाढलेल्या आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. प्रतीक धावपलका ते धावा 5. चेंडूचा खेळ झालाय 6, म्हणजे षटकांची पहिली समाप्ती. दुसरं षटक घेऊन येतात कुणाल.
धावा धावफलकावरती झाल्यात 5. यावेळेला लेग स्टम्पच्या बाहेर निघून जाणारा चेंडू वाईट +1 अशा 2 धावा येतात. अतिरिक्त स्वरूपाच्या धावा धावफलकामध्ये ऍड होत असताना स्वप्नील प्रतीक SBPL सीझन 2 आपण बघत आहात. दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण मॅच, कारण इथे जिंकणं गरजेचं आहे. जर का जिंकलात तर तुमचं अस्तित्व जिवंत राहील, तुम्हाला अजून एक संधी मिळेल. जर पराभूत झालात तर स्पर्धेबाहेर व्हावं लागेल. क्लिअर अँड कट. त्यामुळे तुम्हाला इथे परफॉर्मन्स करणं ही तुमची गरज आहे. ओ चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, बीट केलं गतीनं. प्रतीकला फटका नाही खेळता आलाय, डॉट बॉल येतोय. 7 धावा धावफलकावरती आहेत. श्रेयसच्या पावलावरती पाऊल ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज कुणाल करतात आणि कुणाल गोलंदाजी करत असताना त्यांच्याकडून ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात. ऑनट्रायच्या रूपाने खेळलाय फटका. आदित्यनं फेकी केली तोपर्यंत 1 धाव. धावून कंप्लीट. आजच्या दिवसामध्ये मॅच किती होणार हा सगळ्यांना प्रश्न पडलाय. टोटल 20 मॅच 2 दिवसाच्या आहेत. जेवढ्या आज मॅच होतील त्याच्यातील उरलेल्या मॅचेस उद्या खेळवल्या जाणार आहेत. आता त्याचं काउंटिंग काय आहे तो येणारी काळवेळ सांगेलच. हो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसलाय स्वप्नीलचा. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली नाही जज झाला, मिस जज झालाय. आणि मिस जज होत असताना 1-2 धावा धावून कंप्लीट. चांगली रनिंग. धावफलकावरती धावा या 2 धाव्यानिशी जाऊन पोचल्या तर 10 वरती. मोठ्या प्रमाणात धावा येत नाही आहेत आणि त्यामुळे अडचणी वाढलेल्या आहेत त्या टीम कृतिका एंटरप्राइजेससाठी. पण दुसऱ्या बाजूने शिवसाईचा जर का गोलंदाजीचा परफॉर्मन्स बघाल तर खरोखर कौतुक करण्यासारखं आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार. शहरापासून लांबून इनसाइड आउट खेळाय. चेंडूला पाठवलंय. 2 खेळाडूंच्या मधून प्रयत्न चांगले, परंतु प्रयत्नांना नाही यश आलं. स्वप्नीलने आकारकार दाखवलंय. चौकार. 4 धावा. हो, ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवलं. एका धावेसाठी सिंगल. एका चौकाराने थोडी हलचल स्कोअरबोर्डवरती बघायला मिळाली. म्हणजे धावफलक थोडंसं बूम झालंय, वेगानं वाढलंय. 2 षटकाचा खेळ संपला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या पतनानंतर टीम कृतिका एंटरप्राइजेस. चला, वाईटचा इशारा पंचांकडून येतात. 3ऱ्या षटकाची सुरुवात. रुपेश वेल एक्सपिरियन्स बॉलर आहेत. आता मागील मॅचचा जर का खेळ बघाल किंवा त्याच्या अगोदरचा खेळ बघाल तर चुरशीच्या मॅचेस आपल्याला बघायला मिळाल्यात. म्हटल्यानंतर या मॅचमधली चुरस अपेक्षित. हो, शॉर्ट बॉल हुक केलाय. हुक करत असताना चेंडूला पाठवलंय सरळ आमच्या. आंब्याचं झाड असेल तर आंबे पडले असतील. एक धाव मिळेल. बघा, जी डिक्लेअर झोन आहे तो पूर्णपणे 1 झेंड्यापासून ते दुसऱ्या कॉर्नरपर्यंत समांतर एकदम. तिथे कोणत्याही प्रकारे तुम्हाला एक्स्ट्रा रन्स मिळणार नाही आहेत. एकापेक्षा जास्त मिळणार नाही आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळेला फटका बसलाय. स्वतः रुपेश चेंडू खाली आणि फलंदाज प्रतीक बाद.
अखेरकार विकेटचं पतन झालंय आणि प्रतीकला माघारी परतायला लागत असताना नवीन फलंदाज राहुल म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. चला नवीन फलंदाज राहुल म्हात्रे लेग गार्ड घेत असताना फलंदाजीसाठी आलेत. 17 वरती धावफलक आहेत. 2 चेंडूचा खेळ झालाय. येणाऱ्या 3-4 चेंडूवरती मोठमोठे फटके येणं ही गरज आहे. ओ ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू. रुपेश शानदार बॉलिंग करतात. इतकी शानदार की त्या गोलंदाजी वरती किंवा त्यांच्या अगेन्स्ट हा मोठा फटका मारणं ही थोडी चिंतेची बाब राहिली आहे. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न चेंडूला मैदानाला गरंगळत अलॉंग दी कार्पेट आउटराईच्या रूपाने पाठवलं. एक धाव येताना दिसते. पुन्हा एकदा फील्डमध्ये बदलाव केला जातो. त्याचं कारण एकमेव आहे की डावखुरा स्वप्नील अजूनही मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीचा क्रम सर्वेश, कुणाल, रुपेश आणि त्यानंतर चौथा बॉलर वापरला जाईल. चौथ्या गोलंदाजासाठी कोणाकडे बघितलं जाणार आहे. समोर डाऊन दी ग्राउंड फुल फोर्स केलाय. फोरआर्मचा वापर करून चेंडूला पाठवलाय डाऊन दी ग्राउंड सीमारेखा पार. SBPL चौकार षटकार. थँक्यू. कृतिका एंटरप्राइजेस म्हणत असणाऱ्या अगोदरच धावा कमी आहे त्यामध्ये षटकाराच्या जागी चौकार बोलतात. षटकार आहे. 6 धावा आल्यात. पुन्हा एकदा रुपेश. ओ यावेळेला फटका फसला. आदित्य नाईक चेंडू खाली आले. सुंदर झेल त्याने टिपला. फलंदाज बाद आणि माघारी परतावं लागते स्वप्नीलला. गॉन. आदित्यच्या विकेट हॅट्रिक वरती कौशल नाईक यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. चोवीस झालेत. 24 धावा आणि त्यानंतर चौथ्या षटकाला झाली सुरुवात. आदित्य नाईक यांच्या हातामध्ये चेंडू आहे. नेक्स्ट बॉल. हो राहुल यांच्यासाठी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग तिथे केली गेली आणि जोपर्यंत फेकी गेली. हो यावेळेला रनआउटची संधी आहे. कौस्तुभला माघारी परतावं लागतं. विकेटचं पतन. गॉल. प्रदीप नाईक शिवसाई ओनर यांच्याकडून आदित्यच्या प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं बक्षीस आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. मिस्टर सुयोग. दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद झालेत. राहुल म्हात्रे यांचा उद्देश त्याच्या मागचा एकच की जास्तीत जास्त स्ट्राईक एंडवरती राहावं. धावांची लयलूट करावी. धावा बनवल्या जाव्या. 25. सुयोग पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. शेवटचे 4 चेंडू बाकी. 25, 25. ओ यावेळेला एज घेऊन चेंडू मागे निघून गेलाय. राहुल म्हात्रे यांचा प्रयत्न एकच होता की समोरच्या दिशेने मोठमोठे फटके मारायचे. किमान 2 मोठे फटके येणं गरजेचे आहेत. जर का या धावपलकाला मोठं करायचं असेल किंवा या धावपलकाला तुम्हाला समाधानकारक स्थितीमध्ये नेऊन ठेवायचं असेल 2 मोठे फटके तुम्हाला त्याची ताकद देतील. ते बळ देतील. बॉलर्सना ताकद मिळेल. फटका फासला.
पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, आदित्य चेंडू खाली, त्यानं टिपला झेल, फलंदाज बाद. स्कोर करेक्शन आहे, 27 रन आहेत, 27 आहेत, माफ करा. नवीन फलंदाज आता 26 की 27 एकदा क्लिअर करा. 26 आहे, पहिला डॉट आहे. चला काय हरकत नाही. 26 आहे, पहिल्या चेंडूवरती एक धाव लिहिल्या कारण 27 दिसत होते. पहिला चेंडू डॉट आला या षटकातला. ओ शॉर्ट बॉल, गुडलेन स्पॉटवरून चेंडू इतका हलका, येस लेग कटर, आणि त्यामुळे कदाचित फलंदाजाला अनप्लेबल राहिला, दूर निघून गेला शरीरापासून. आणि आदित्यची ही खासियत राहिली आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू, लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. ओ स्टेप आउट झालेत, मागे ठेवलं चेंडूला, लेंथला मागे घेतलं. स्टेप आउट झाल्यानंतर सुद्धा फटका खेळणं शक्य नाही झालं. अखेरकार 4 इनिंगचा खेळ संपला, 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकातील दाबा आज 27 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. ते टीम शिवसाई या संघासमोर. शेवटच्या चेंडूवरती विकेट आहे. आदित्य यांच्यासाठी शिवसाईचे ओनर यांच्याकडे 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. आनंद किंग, कॉर्मॅक आणि सुरेश जोशी सुपरस्टार. सुरेश जोशी सुपरस्टार आणि कॉर्मॅक दोन्ही कर्णधार टॉससाठी या. हॅलो. सुरेश जोशी सुपरस्टारने टॉस जिंकला आणि त्यांनी सांगितलं आम्ही पहिली बॅटिंग करू. विशाल भाऊ बॅटिंगच घेतली ना, फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय ते कॉर्मॅक स्ट्रायकर्स या संघाला. चला 2 फलंदाज पाठवा लवकर. आव्हान कितीचं आहे, टार्गेट कितीचं आहे? 27. आजच्या दिवसातील सर्वात लो स्कोरिंग मॅच. ऋषभ आणि उन्मेष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते या धावांचा पाठलाग करण्यासाठी. बघूयात धावांचा पाठलाग होतोय का, की त्याच्यामध्ये अजून काही ट्विस्ट बघायला मिळत आहेत. दुपारचं सत्र आहे आणि या दुपारच्या सत्रामध्ये काही सरप्राईज करणाऱ्या गोष्टी चल. येस सर. चला सागर नाईक बॉलिंग मार्क होते तयार. त्याच्यासमोर ऋषभ. पहिला बॉल दुसऱ्या इनिंगचा. हलक्या हाताने खेळलं, चेंडूला फक्त दिशा दिल्याने एका धावेसाठी पाठवलं. सिंगल धाव आली आहे. सिंगल आली आहे आणि सिंगल येऊन धावफलक पुढे जाईल. SBPL आपण पाहतोय. 27 धावांचा पाठलाग म्हणजे त्याच्यासाठी किती मोठी मेहनत करणं गरजेचे, कशा प्रकारचा प्लॅन असावा
गोलंदाजावरती खूप मोठी मदार आहे या धावांना रोखण्यासाठी. स्टिअर केलं, चेंडूला एका धावेसाठी पाठवलं, सिंगल येते, सिंगलने धावफलक पुन्हा पुढे जाते आणि 2 चेंडू 2 धावा बघायला मिळतात. काय अप्रोच असावा बघा. आता ज्या वेळेला तुम्ही कमी लो स्कोरिंग मॅचला खेळता, शॉर्ट बॉल आहे, त्याला पुल काढायचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये निघून गेला, आला ती गारपेट, एकच धाव. चाबाचं चेंडू डॉट बॉल आहे, निर्धाव चेंडूची सांगता होते. 4 चेंडू आणि 3 धावा. बघा असं नाही की 27चा बचाव होऊ नाही शकत. या मैदानावरती आपण अनेक वेळा बघितलं, लो स्कोरिंग मॅचला डिपेंड होताना, धावांचा बचाव होताना, हाय व्होल्टेज होताना. कदाचित ही सुद्धा मॅच त्याच प्रकारची असू शकते. पहिल्या षटकामध्ये आत्तापर्यंतची स्थिती, समोरच्या दिशेने खेचून मारलंय आणि फक्त मारला नाही तर पाठवून दिले चेंडूला लॉंगाच्या डोक्यावरून सीमारेखा पार, षटकार. यावेळेला हुक काढायचा प्रयत्न, चेंडू गेला डिक्लेअर मध्ये, एका धावेसाठी सिंगल. बॉल द्या, बॉल जुना बॉल. धावपलकडची धाबा जर आपण बघितला तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावपलकावरती टीम शिवसाई. थँक्यू डीजे. साईश बॉलिंग मार्कवरती तयार. साईश मात्रे गेम चेंजर प्लेअर आहे, परंतु आता त्याच्या माध्यमातून काय ती गेम चेंजिंग ओव्हर टाकली जाते का? कृतिका एंटरप्राइजेस पहिल्या सामन्यामध्ये निराशाजनक पराभवाला सामोरे गेले आणि त्यानंतर या सामन्यामध्ये पहिली बॅटिंग करत असताना तितका चांगला परफॉर्मन्स नाही राहिला, पण गोलंदाजीमध्ये काय ती कमाल धमाल बघायला मिळेल का? बाहेरच्या दिशेने अँगल बनवून टाकण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. पहिल्या चेंडूवरती बीट केलं फलंदाज उन्मेषला. उन्मेष ऋषभ दोघांमध्ये मोठमोठे फटके मारण्याची क्षमता आहे, पण सद्यस्थितीमध्ये गरज काय आहे? ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला खराब फिल्डिंग. यश त्या ठिकाणी त्यांच्या जवळून चेंडू निघून गेला आणि जोपर्यंत फील्ड केलं जाईल डीपमध्ये तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली. इतका दुःख्याने काम चालण्यासारखं आहे का? तर हो नक्कीच आहे. पण या लो स्कोरिंग मॅचला जितका तुम्ही बढावा द्याल किंवा जितका वेळ तुम्ही त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी घ्याल, कदाचित तुम्ही त्या मॅचमध्ये कॉम्प्लेक्स वाढवताना दिसाल. फटका फासला, दुरून खेचण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत. ओ, जज चेंडूला बघतच राहिले. जज करत असताना झाल्या चुका, एकाचं रूपांतर 2 मध्ये. आणि आता हळूहळू जसे एखाद्या मुठीमध्ये आपण वाळूला घट्ट पकडतो आणि ती वाळू निष्ठच जावी, अशा प्रकारे ही मॅच निष्ठत चालली आहे. ती मॅच निष्ठत असताना स्कोअर बोर्डवरती धावा जर आपण बघितलं तर झाल्या 13. 3 चेंडूचा खेळ झालाय. ऋषभ स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा बॉल तयार. समोर पायामधला चेंडू बॉटम हँडला खूप चांगल्या रीतीने वापरलं आणि सोडलेल्या कॅचचा वचपा काढला. चेंडू गेला सीमारेखा पार, षटकार.
थँक्यू टू से. पुन्हा एकदा यावेळेला खुल्या टप्प्याचा चेंडू आणि त्या चेंडूला खूप उशिराने खेळलं. चेंडू वेगाने मागे निघून गेला. गतीचा वापर केला साईश मात्रेनं. बघा, जर का तुमच्याकडे धावांचा बॅलन्स नसेल तर बॉलर्सचा कॉन्फिडन्स आपोआप लो होतो. त्यांच्या खांद्यातली ताकद कमी होते. 19 लास्ट बॉल. अजूनही 8 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी शिवसाईला. पायातला चेंडू ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, फक्त चेंडूला बॅटचा स्पर्श केला. एका धाव्याने स्ट्राईक रोटेट झाली. 20 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपला आहे टीम शिवसाई या संघाच्या. थँक्यू. 12 चेंडू आणि आता 7 धाब्यांची गरज. 12-7. आता या 12-7च्या इक्वेशनमध्ये बॉलर हवी होणार. त्यांच्याकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत हवी होण्यासाठी. थँक्यू डझे. अज्जू म्हात्रे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. पहिला चेंडूवरती विकेट. फलंदाज बाद. रिषभ मैदानाबाहेर आणि आता त्यांची जागा करण्यासाठी अज्जू सुयोग बॉलिंग मार्कवरती तयार. ओ, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला पण शेवटी बॅट मॅन केली आणि चेंडूला फक्त दिशा देत असताना डिक्लेअरच्या दिशेने पाठवलं. डिक्लेअर नाही तर आतमध्ये चेंडू आडलाय. त्यामुळे एकदा धावून कंप्लीट झाली. सिंगलने धावफलक पुढं जाईल. आता मात्र 6 धाव्यांची गरज आहे. पण जर का येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये एकही धाव दिली नाही किंवा एकाच धाव दिली तर या मॅचमध्ये परत येता येऊ शकतं. बघूयात काय खेळतं ते. मोठा फटका. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. विकेट आली आहे. कृतिका एंटरप्राइजेसनी या मॅचमध्ये परत येण्यासाठी कंबर कसली आहे. फलंदाज उन्मेष बाद. थँक्यू. चला त्यानंतर पुढील फलंदाज. यावेळेला फटका. ओ, राहुल म्हात्रे यांच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला. सीमारेखा पार. येतोय चौकार. 4 धावा. थँक्यू. यानंतर होणाऱ्या मॅचचं शेड्यूल मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सुरेश जोशी वर्सेस कॉर्मॅक यानंतरची मॅच आहे. आनंद किंग आणि 3G वॉरियर्स त्यानंतरची मॅच. आर्यन सन्स आणि शिवसाई त्यानंतरची मॅच. द सामवेद आणि आप्पा वॉरियर्स
त्यानंतरची मॅच. या 4 मॅचेस अपकमिंग आहेत, याची सर्वांनी नोंद घ्यायची. येस, धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 1. ओ, अरियन्स भाऊचे जिंकेल तो, माफ करा. चला, 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा झाल्यात. आता 6 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. चला, नवीन गोलंदाज वापरला गेलाय. बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार. 6 चेंडू आणि 1 धाव वाचवण्यासाठी कृतिका एंटरप्राइजेस या संघाकडून. नो बॉल, मॅच फिनिश. सामना संपला, सामना जिंकला शिवसाई या संघाने आणि पराभवाच्या छायामध्ये कृतिका एंटरप्राइजेस. हार्ड लक कृतिका एंटरप्राइजेस, कॉंग्रॅच्युलेशन टीम शिवसाई. आता झाला मॅचचा मॅन ऑफ द मॅच. खेळाडूचं नाव मिस्टर रुपेश. 1 षटक आणि 2 विकेट त्यानं घेतलेले आहेत, त्याबद्दल त्यांना सामनावीराचा किताब देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. ऑकलेचे गॉगल आणि हॉटेल डिस्काउंट वाउचर सुद्धा दिलं जाईल, त्यामुळे रुपेश यांनी यायचं आहे. चला, सुरेश जोशी आणि कॉर्मॅक, विशाल वझे, प्रशांत वझे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते सामनावीराचा किताब दिला जाईल.